यावर्षी 2026मध्ये 13 जानेवारी 2026ला मंगळवारी आलेली आहे भोगी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. आपल्या आयुष्यामधले भोग दूर व्हावेत, त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, त्यांनी आपल्या घरातून काढता पाय घ्यावा, आपल्या आयुष्यातून सगळ्या अडचणी नष्ट व्हाव्यात, यासाठी बघा भोगी दिवशी न विसरता आपल्या देवघरामध्ये ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे. या वस्तूचं विशेष महत्त्व भोगी दिवशी समजलं जातं आणि यावर्षी 2026मध्ये भोगी दिवशी मंगळवारी 13 जानेवारीला विशेष योग जुळून येतोय. तो म्हणजे याच दिवशी षटतिला एकादशीचा शुभ दिवस जुळून आलेला आहे. त्यामुळे बघा अशा या योगावर आपल्या देवघरामध्ये एक वस्तू न विसरता ठेवायची आहे. ही वस्तू तुम्ही भोगी दिवशी मंगळवारी अगदी दिवसभर ठेवली तरी चालेल, सकाळी ठेवा किंवा संध्याकाळी ठेवली तरी चालेल, पण न विसरता आपल्याला ही वस्तू देवघरामध्ये ठेवायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे आपण बघूया. त्यासाठी एका डिशमध्ये आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत, कारण याच दिवशी एकादशी आहे, षटतिला एकादशी आणि भोगीचा दिवस आहे. त्यामुळे एका डिशमध्ये पांढरे तीळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक दिवा त्या तिळावर प्रज्वलित करायचा आहे. मातीचा दिवा घ्या किंवा धातूचा दिवा घेतला तरी चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला जोड वाट टाकायची आहे. तुम्ही यामध्ये तिळाचं तेल टाका किंवा तूप टाका. हा दिवा प्रज्वलित करा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचं तोंड हे पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने देवघरासमोर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. पूर्व दिशा ही सूर्यनारायणाची दिशा समजली जाते आणि संक्रांती हा सण सूर्यदेवांचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सूर्यदेवांचे स्वागत करण्यासाठी आपल्याला पूर्वेकडे तोंड करून असा दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक तुळशीचं पान टाकायला त्यामध्ये विसरायचं नाही. आणि हात जोडून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा देखील आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. आणि भविष्यकाळामध्ये माझ्या कुटुंबाला, मला, माझ्या मुलाबाळांना प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. असा दिवा तुम्ही भोगी दिवशी, त्याचबरोबर तोच दिवा तुम्ही मकर संक्रांती दिवशी देखील प्रज्वलित करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला जे तीळ आहेत डिशमध्ये ठेवलेले ते दान करायचे आहेत, दिवा ठेवून द्यायचा आहे आणि बाकीचं साहित्य नदीत विसर्जित